ह्याच्यात तेल टाका. खिजले गरम करावं लागेल. आपण जे आहे तेलाची बॉटलचं जे आहे त्याचं वितळून घेऊ तेल थोडंसं, बिकॉज नाशिक में थंडी है. तो बुचक्या हे बघा गेला हा बुचक्या. ओय हिअरिंग येस वितळले. सो हे जे आहे एस्टेटिक बाटलीमध्ये जे आपलं तेल खिजलं होतं त्याला आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये. पांढरे अटकतोय तो तरी पण म्हणजे लगेच बी. सेकंड आहे आपल्याकडे, कारण की आपण सेकंड आहे आपल्याकडे भीमसेन कापूर. भीमसेन एवढं नाही टाकायचं आपल्याला, कुठून टाकू आपण याला. आपण ह्याच्यामध्ये कुठून घेऊया. ऐला एकच चटके थोडंसं झालंय टाकायचं याच्यात. मेथी दाणे वगैरे टाकता पण आपल्याकडे तेवढा वेळच नाही. आपल्याला फक्त टाकलेलं तेल लावायचे, ते पण गरज नाही पण त्यासाठी लावावं लागतं, बाकी काही विषय नाही. आता ह्याला आपण थोडंसं गरम करूया. देर नो अख्खरी का पकोडा इनमें गरम करायचं तेल. सर्वप्रथम गॅसला पेटाडी घ्या. हे वाटत घ्यायचं असं आणि आपलं तेल जे आहे ते हॉट झालेलं आहे माझ्यासारखं. हे बॅकग्राऊंड जे तुम्ही ऐकतायत ना तुम्हाला दाखवते. माझे हेअर्स पाहू द्या. ओके, तर आता हे जसं आपण गरम करून घेतलेलं आहे त्यासाठी भीमसेन कापूर जर जास्त पावडर नाही झाली ना तर वितळत नाहीये. बघा थोडंसं वितळत नाहीये, तर आपल्याला त्याला घुसळ करायचं असं मग टाकायचं. आता आपण हे पार्टिशन हाताने केलं, पण आता आपण कुठला पण अनएस्थेटिक मंगल सोडा घ्या. आपण कुठला पण अनएस्थेटिक कमवा घेणार आहोत. हे बघा हे तेल. ओ डेंड्रफ, थंडीमध्ये डेंड्रफ इज सो कॉमन गाईस. ओके, हे मी तेल लावलेलं नाहीये गाईस. दिस इज व्हॉट माय हेअर लुक्स लाईक विदाउट अप्लाइंग तेल. आणि हे खालचे बघा. ओ माय गॉड, आय लव्ह दिस. पण केसांना झाडून घेऊ म्हणजे विंचरून घेऊ मस्तपैकी आणि मग भेटूया. या ठिकाणी आपण केसांमधले गुंता काढून घेतलेला आहे गाईस. आणि नाव वी आर गोइंग टू अप्लाय दिस कटोरीतलं तेल. पण थोडं ओन्ली घुसच पुरतं, कारण आपल्या डोक्याला तेलाची गरज नाही. आपल्या टक्कूर याला नाही गरज. कापूर ह्या करता मला नाही टाकता म्हणून मी टाकलाय. पण कसं चांगलं करतात तरी वापरतात कापूर. आणि यू नो वॉट, ह्याच्यात कापूस डीप करायचा असतो आणि मग केसांना लावायचा असतो. म्हणजे सीन असा असतो की हां ते केसांना नीट लागतं. सो हे आपण पार्टिशन करून लावून घेऊया सगळे केसांना तेल.